मका तोडणारी हाय अर्पिता गुडे. तर का ग अर्पिता, गाडी लय स्पीडवर गेली काय तुझी? अय अग बोल ग, काय गाडी स्पीडवर गेली का? काय झालं आता? मी तोडत होती मका हं आणि तुम्ही बघत होता वका वका. मग तोडायला बिडायला काय झालं? नाही तोडायला काय झालं? नुसतं मका मका बघायची का? अगं मग काय म्हणल्यावर मका मका ना तर काय हका हका बघायचं काय मग? हा अहो पवनचे पप्पा हं तुम्हाला मी सांगितलं होतं ना मगाशी, काय सांगितलं होतं तू? मला पाणी द्या कंस खायला होती ती म्हणून. हं तुम्ही दिलं नाही पाणी. मग काय आता मकाला काय झालं मग पाणी दिलं नाही म्हणून? वाळून गेली पाक, तुम्ही तोडून टाकली तिला. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, हो का मका काढायची वेळ झाली, वाळून गेली पार. आणि आपली अर्पिता ताई काय म्हणते बघा, तर मकाला पाणी द्या. आता कुठं कधी पाणी द्यायचं असतं का सांगा बरं? अहो दिल्यावर पाणी हिरवर गार राहते रान. रान हिरवगार राहतंय गवतानी. आवतच नाही. मग मका हिरवी राहते, त्याला कंस लागते ती अजून. फिरसे कंस लागते तुला असं म्हणायचे? हा ती कंस तोडली का नाही, हं मोडली का नाही, हं अजून कंस लागते ती. लागा लागा काय तर अर्पिता बोल जाऊ नको. हो कंस लागते ती मोठी आणि बारकी. खायची असते ती काढून भाजून. हं तसं नसतं लागा अर्पिता, मी सांगतो ते ऐकत जग तू. मला माहितीये, आमच्या पप्पाच्यात लावत होती काय कंच असले, आम्ही तसंच करत होता. आम्ही पेरत नव्हतो कधीच. हं आता ही झाड आली ना मकाची, हं मग त्याला जर वेळेस आम्ही काढायच होतो त्याची कंस, आणि अजून येत होती परत.